या बातम्यांचे प्रायोजक आहेत विजयराज नर्सरी, झाडे, फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस। यासाठी आजच संपर्क साधा। प्रोप्रायटर वसंत बेहरे, मोबाईल नंबर 7774860121। आमचा पत्ता दिंडोरी रोड, बर्ड सफारी जवळ, नाशिक। डॅशिंग व निडर असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक जुगवेंद्र सिंग राजपूत व त्यांच्या टीमने अनेक धडाडीची कारवाई केली आहे। अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांना यश आले आहे। तसेच अमावस्येच्या रात्री एक धडाकेबाज कामगिरी त्यांनी केली आहे। सविस्तर वृत्त असे की पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर आणि नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाला सूचना दिल्या आहेत। दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी 6 वाजेपासून अमावस्येनिमित्त गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी विरोधी पथकातील अधिकारी, अंमलदार व गंगापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार असे संयुक्त कॉम्बिंग ऑपरेशन करीत असताना साईबाबा मंदिराच्या समोरील रोडवर संत कबीर नगर नाशिक येथे एक इसम पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला। त्याचा अधिक संशय असल्याने त्यास चारही बाजूने अडकाव करून ताब्यात घेऊन त्यास पळून जाण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव राहुल उर्फ बंटी राजकुमार भारती व 21 वर्ष, राहणार राम मंदिराच्या जवळ, वाल्मिक नगर, वाघाडी, पंचवटी, नाशिक असे सांगितले। आरोपी त्याचा अभिलेख पडताळणी केली असता त्याच्यावर पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद असून नमूद गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदरचा आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होता। आरोपीला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, सहाय्यक दिलीप सगळे, दिलीप भोई, योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, भूषण सोनवणे, मंगेश जगजाप, भरत राऊत, भगवान जाधव, चारुदत्त निकम, सविता कदम तसेच गंगापूर पोलीस स्टेशनकडील मोतीलाल पाटील, रवींद्र मोहिते, मुकेश गांगुर्डे, राकेश राऊत, घनश्याम भोये यांनी केलेली आहे। वृत्त संकलन रफिक सय्यद। खंडणी विरोधी पथक गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संत कबीर नगर येथे कोम्बिंग ऑपरेशन करत असताना 7:45 वाजेच्या सुमारास एक इसम पथकाला पळून पळाला होता, पण त्याला ताब्यात घेतलं आहे। त्याच्यानंतर त्याला त्याचं नाव पत्ता विचारलं। त्याने सुरुवातीला उडवडीची उत्तरं दिले। नंतर त्याला व्यवस्थित विचारणा केली असता त्याने त्याचं नाव राहुल भारती सांगितलं। पूर्ण नाव त्याचं राहुल राजकुमार भारती आहे। त्याचा अभिलेख पडताळला असता तो पंचवटी पोलीस स्टेशनकडील CR नंबर 320/25 कलम 109, 115(2) मध्ये फरार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्याच्याकडे खात्री झाल्यानंतर त्याला पंचवटी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आलेले आहे।